तर हाय हॅलो नमस्कार, मी अश्विनी पवार तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आजच्या एक नवीन व्हिडिओमध्ये। तर गोड म्हटलं ना की गुलगुले हा त्यातला एक सगळ्यात आधी येणारा पदार्थ आहे, जो की प्रत्येक जणांना हा आवडेलच आणि ज्यांनी खाल्ले नसेल त्यालाही नक्कीच आवडेल। तर नक्की ट्राय करून बघा, अगदी मऊ अगदी मधून जाळीदार होतात आणि याची ट्रिक जी आहे ती खूप सोपी आहे, अगदी कोणालाही बनवता येईल आणि लहान मुलांना ते प्रचंड आवडतील। तर नक्की ट्राय करून बघा तुम्ही बी। तर चला तुम्हाला मी साहित्य दाखवते काय काय लागतं याच्यासाठी। तर याच्यासाठी ना सगळ्यात आधी मी एक पातेलं घेतलं आहे, त्यानंतर साखर, त्याच्यानंतर थोडीशी बडीशेप, गव्हाचं पीठ। त्यानंतर काय करायचं आहे, जे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आपण तर ते एका पातेल्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर जी बडीशेपा घेतलेली आहे त्या टाकायच्या आहे। इथे तुम्ही आता वेलदोडी पावडर, इलायची पावडर टाकू शकतात, पण मी अगदी सिंपल बनवते त्याच्यामुळे मी फक्त बडीशेप टाकली, यानी चव खूप छान लागते। चवीनुसार मीठ, गोड पदार्थ म्हटलं ना त्यामध्ये थोडंसं जरी मीठ टाकलं ना चव अगदी छान लागते आणि अप्रतिम होते त्याची टेस्ट। साखर टाकायची आहे, आता ज्याकडून तुम्ही पीठ घेतलं आहे त्या अंदाजाने घ्यायची आणि तुम्हाला किती पत गोड आवडतं तसं अंदाजाने साखर टाकायची आहे आणि छान असं आपण ज्या पद्धतीने भज्यांना पीठ कालवतो ना तर त्या पद्धतीने हे पीठ व्यवस्थित कालून घ्यायचे। गव्हाचं पीठ म्हटल्यावर थोड्याशा गठुळ्या होतीलच, त्याच्यामुळे थोडं थोडं पाणी टाकून छान असं मिक्स करत राहायचं आहे। एक साईड फेटून घ्यायचं आहे आणि अर्धा एक तास किंवा 10-15 मिनटं तरी हे रेस्टसाठी ठेवून द्यायचं आहे, जेणेकरून आपले जे गुलगुले आहे ते खूप छान असे सॉफ्ट आणि अगदी जाळीदार बनतात। तर इथे मी आता परत थोडंसं पाणी टाकून घेते आणि छान असं मिक्स करायचं राहायचं आहे, कारण याच्यामध्ये ना गठुळ्या होतात। तर छान असं माझं पीठ जे आहे ते मिक्स करून झालेलं आहे। तर आता परत एकदा एक हात फिरवून घेते आणि त्यानंतर 10 ते 15 मिनटं किंवा अर्ध्या तासासाठी मी भिजत घातलं होतं हे पीठ। तर आता अर्धा तासासाठी तरी आपण रेस्टसाठी ठेवून द्यायचं आहे हे। त्यानंतर तेल तापत ठेवणार आहे, म्हणजे हे पीठ जे आहे ते मी अर्धा तास भिजत घातलेलं होतं। अर्ध्या तासानंतर तेल तापून घ्यायचं आहे छान आणि जे पीठ आपण भिजत घातलं होतं ते परत एकदा हात फिरवून घ्यायचं आहे। त्याच्यामध्ये जी साखर टाकलेली होती आपण ती पूर्णपणे मेल्ट झालेली आहे याच्यामध्ये। तर छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। पिठा तुम्ही बघू शकता किती छान भिजलेलं आहे। तर आता आपण ज्या पद्धतीने भजे काढतो ना त्या पद्धतीनेच काढायचे आहे, फक्त साईज छोटी मोठी तुम्हाला जशी आवडेल तशी काढायची आहे। याच्यामध्ये आता तुम्ही रवाही टाकू शकता थोडासा, जेणे आकार एकदम गोल येतो, पण मला एकदम असे सिंपलच खायला आवडतात आणि तेच टेस्टला छान लागतात, त्याच्यामुळे मी काहीही जास्त टाकत नाही। जे मेन आहे तेच टाकले 2-3 साहित्य। आता छान असं तेल तापलेलं आहे आपलं। तर आता इथे मी जे आपले गुलगुले आहे ते काढायला स्टार्ट करते। तर छान असे लो गॅसवर तळून घ्यायचे आहे हे।
अशा पद्धतीने दुसरी बॅच पण मी तळून घेतलेली आहे आणि बघा छान गुलगुले कसे येत आहे, म्हणजे तेलात सोडलं की लगेच आपोआप वर फुगून येतात आणि अगदी टम्म फुगलेले गुलगुले आहे हे. तर तुम्हाला कशी वाटलेली आजची रेसिपी मला नक्की कमेंट करून सांगा. आणि गॅसची फ्लेम जी आहे ती कमीच ठेवलेली होती, तर अशी छान गोल्डन होईपर्यंत तळून घेतलेली आहे, अगदी मऊ लुसलुसीत कापसासारखे. त्यानंतर मधून जर फोडून बघाल तर अगदी जाळीदार आहे. तर तुम्हाला कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगा. चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर नक्की कमेंट करून जा, चॅनल सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून माझे येणारे गावाकडचे व्हिडिओ किंवा रेसिपीज तुम्हाला बघायला भेटत जातील. आता पुढची रेसिपी जी आहे ती तुम्हाला कोणती बघायला आवडेल नक्की मला कमेंट करून सांगा. आणि हो, तुमच्या मैत्रिणींमध्ये सुद्धा शेअर करा. ओके, बाय, राधे राधे.